आज वाढदिवस आहे, त्याला आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषकाच्या माध्यमातून देऊया. फलंदाजीसाठी सज्ज झाला शुभम. स्ट्राईक केला फलंदाज. पहिला चेंडू ऑफ साइडला मारायचा होता. हा चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. वेदान याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. गोलंदाजीसाठी सज्ज आहे तन्मय. तन्मयचा पहिला चेंडू निर्धावाला. पुढचा चेंडू बघूया पुन्हा एकदा लेग साइडला मारायच्या नादामध्ये हा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आदित्य दादांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र डावकराचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भगवान. पुढचा चेंडू बघूया. अगोदरच बॅट फिरवली होती. स्लोवर गतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. हा तन्मय असा खेळाडू आहे ना, ज्यावेळेस गोलंदाजी करत असतो त्यावेळेस त्याची गोलंदाजी लाजवाब असते आणि फलंदाजी करत असतो त्यावेळेस त्याची बॅट बोलत असते. असा एक आदिवासी टेनिस क्रिकेट मधला एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची उपमा आहे. हा चेंडू उडवलाय. खूपच सुरेख फटका सजवलाय. चेंडू कुठे लँड होतोय? भगवा पट्टीच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी तन्मय यावर केलेलं आक्रमण षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या पाहायला गेली प्रगती बद्दावर धावा 7. ये 7 तुम्हारी हमारी, ये 7 तेरी और मेरी. 7 पाहूया कोणाला मिळते कोणाची. फलंदाजाला मिळते फिल्डरांची का बॅट्समनला मिळते एकमेकांची. पाहूया. षटकार ढोकलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारायच्या नादामध्ये थोडासा हलकासा कट केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वाढवतोय तत्पुरता घेतली गेली. या ठिकाणी एकच धाव. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा उंचावर मारायच्या नादामध्ये निर्धाव चेंडू पाहायला भेटतो तन्मय यांच्या माध्यमातून. खूपच सुरेख गोलंदाजी नक्कीच तर पाहायला गेला. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं. एक षटकार देऊन सुद्धा 28 धावा जे मात्र प्रगती पथावर लागल्या गेल्या टीम हैदूच्या बाडा संघाच्या माध्यमातून. पहिले षटक कंप्लीट झालं. दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर डावकराचा गोलंदाज सागर येतोय. हा सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. पाहूया. पुढचा चेंडू सागर याचा लेफ्टी लेफ्टी कॉम्बिनेशन पाहायला मिळालेला या ठिकाणी. आता मात्र हलकासा कट केलाय चेंडूला. नऊ धावांवर लागले. 9 धावांच्या मात्र प्रगती पथावर पाहतो आपण या ठिकाणी. हिरूचा बाडा संघ विपक्ष उंबरमाळी संघ या दोन संघामध्ये ही मॅच आहे. गोलंदाजीसाठी सज्ज आहे. गोलंदाज डावकराचा गोलंदाज आपण पाहतो सागर. वेगावर स्वार चेंडू टाकला जातोय. टप्पा पडला आणि इष्टरक्षकाच्या हातामध्ये चावून विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक आदिवासी गटातील एक नावाजलेला संघ आपण पाहतोय उंबरमाळी संघ. सातत्याने ट्रॉफीज आणि ट्रॉफी मारण्यामध्ये एक माहीर संघ आहे. पाहूया.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवला एक साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो थोडासा बॉम्बलिंग पाहायला भेटला बघता बघता एक होती तिथे 2 मध्ये कन्वर्ट केल्या आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे पोहोचली जाईल धावसंख्या 2 अंकी संख्या डबल 1 11 धावाच्या मध्ये प्रगती पथावा लागल्या षटक क्रमांक दुसरं सागरच्या माध्यमातून आतापर्यंत चेंडू टाकून झाले 3 धावा दिल्या 3 अप्रतिम गोलंदाजी त्याचे राहिले मैदानाच्या आतमध्ये पाहूया आता मात्र हा फटका सुरेख आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मेजर तैनात आहे मेजर यांच्याकडून चुकी होणार नाही विकेटचं बटन पहिला गडी बाद होतोय टीम हेदूचा बाडा संघाचा पहिला धक्का बसतोय टीम हेदूचा बाडा संघाचा फलंदाज शुभम बॅक टू द डगआउट आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानामध्ये धावत जायचे थोडं दादा फलंदाजाचं नाव जितेश सागरला एक सफलता मिळते चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू त्याने स्पष्ट टाकलेले आहेत 4 चेंडू मध्ये 3 धावा देऊन 1 विकेट त्याने प्राप्त केल्या 11वा लागलेला धक्का पहिला टीम हेदूचा बाडा संघ आपण पाहतोय पुढचा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच हा चेंडू सुलवार गतीचा होता आणि हा चेंडू पाहायला गेला ना तर निर्धाव चेंडू आला यानंतर मॅच असेल टीम पाहायला गेलं तर एका साईडला असेल आता झालेल्या मॅच मध्ये म्हणजेच बाबणे संघ आणि विपक्ष त्याला फाईट करणारी टीम पार्थ 11 गवळीपाडा संघ चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो का आपण यायचं आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेलं 13 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात टीम हेदूचा बाडे संघाच्या आणि आता गोलंदाजीसाठी उंबरमाळी संघाचा अभिषेक गोलंदाजीसाठी सज्ज झाला तिसरं षटक टाकण्यासाठी थोडं स्पीडअप करा पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच हा चेंडू एका धावेसाठी बॅट कट आहे स्ट्राइक चेंज होणार फक्त सुरेख गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या टीम उंबरमाली संघ आपण पाहत आहोत सातत्याने या संघाचा बोलबाला आहे पण आज या हारिओ मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये सेकंड राऊंड आपण पाहत आहोत आणि सेकंड राऊंडची लढत 2 संघांमध्ये हेदूचा पाडा विपक्ष आता मात्र आकाशाला चेंडू उडवलाय आणि हा फटका सुरेख आहे फटक्यामध्ये वजन धावा मिळतील अर्धा डझन लगा तो 6 षटकार खूपच सुरेख फटका सजवला पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा उंचर मारवलाय आणि हा चेंडू पाहायला मिळेल उंची जास्त अंतर कमी तन्मय आहे म्हणजे विकेटचं बदन फलंदाज बाद एक षटकार मारला लगेच त्याचा उत्तर विकेट मध्ये प्राप्त केला पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
ऋतिक जातोय. 20 लागलेला हा धक्का विकेटचं पतन झालेलं आहे. पाहूया पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला. एक विकेट 7 धावा दिल्या 3 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाटीची कडा लागली. एसटी रक्षक आफिल करतोय. पंचांनी बोर्डवर केला. फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन. दुपारच्या सूत्रामध्ये पुन्हा एकदा आलेल्या तमाम प्रेक्षक राजांचं मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक पर्व 25व महोत्सव वर्ष आपण पाहतोय. 25व्या वर्षामध्ये ही स्पर्धा सेकंड राऊंडची पहिली लढत आपण पाहतो. टीम हैदूचा पाडा विपक्ष उंबरमाळी संघामध्ये ही लढत आणि विनंती असेल यानंतरची मॅच. चला दोन्ही संघ आपण तयार राहायचं. पार्थ 11 गवळीपाडा विपक्ष त्याला फाईट करणारी टीम. पाहायला गेलं तर ह्याच विभागातील एक संघ बाबणे संघ. चला आपण तयार राहायचं टॉच उडवण्यासाठी. पुढचा चेंडू नक्कीच सुलभ गतीचा चेंडू होता आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत उंबरमाळी संघाच्या गोलंदाजांची. जरी एक फटका आला मोठा तर लगेच त्याच्यानंतर लगेच कमबॅक करणे हे त्यांची क्षमता आहे आणि त्यांच्या गोलंदाजांची ताकद आहे. 7 धावा देऊन 2 गडी बाद केले. शेवटचा चेंडू आता मात्र ऑफ साईडच्या दिशेनं खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला गेला. सागर याने चेंडू फैकी करतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावाने आता संघाची धावसंख्या पोहोचली जाईल. प्रगतीपथावर धावा लागल्या 22 धावा. याच मैदानाचं विश्लेषण करायचं गेलं तर लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा हाय स्कोरिंग होत असतात. शेवटचं षटक टाकण्यासाठी उंबरमाळी संघाचा आपण गोलंदाज पाहतोय. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. खंडू सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. त्यानंतर त्याला मात्र कुठेतरी रोखून ठेवलाय. खंडू याचा पहिला चेंडू 1 धाव कंप्लीट केले. खंडू चला टीम बाबणे संघ विपक्ष पार्थ 11 गवळीपाडा संघ. चला आपण लगेच जायचं. मुख्य मंचावर पाहायला गेलं तर आमचे भाई असतील NP स्पोर्टचे सर्व निलेश सर असतील आणि तसेच आमचे आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला. 4 धावांसाठी चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या कुठेतरी फायटिंग स्कोर करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनाने धावसंख्या 4 ने वाढले. धावसंख्या होत्या 27 धावा. पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी बॅटीची कडा लागली. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी 28 धावा. हा फटका आकाशा लगत आहे आणि त्या ठिकाणी पाहूया दूरवरचा अंतर काबू तन्मय आला आणि तन्मय आला म्हणजे विकेटचं बटन. माझ्याकडे काय मला हे नाही रेंज
पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला गणेश. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली, दुसरा चेंडूवर चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा एक धाव आणि पुन्हा एकदा विकेट. म्हणजे प्रत्येक गोलंदाजावर एक एक आक्रमण केला आणि त्यानंतर त्या गोलंदाजाने मनामध्ये धाडस केलं का आमच्यावर आक्रमण करतोय तर मला चांगला चेंडू टाकायचा. आणि मात्र सुरेख गोलंदाजी. 28 धावाच्या बद्दल प्रगतीपथावर पाहायला भेटतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील फलंदाज सज्ज झाला खेळण्यासाठी. हा सुद्धा आला आकाशालगत फटका उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि त्या ठिकाणी खूपच उंचावर गेला होता चेंडू. चेंडू मात्र धरतीला दान झाला. बघता बघता 1-2 धावा कंप्लीट. आणि ह्या ठिकाणी पाहायला मिळेल विकेटला लागलं. 3 धावा कंप्लीट केल्या आणि एकूण 4 धावा कंप्लीट. काय लाजवाब गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. खूपच सुरेख. जिथे झेल होता झेल सुटल्यानंतर त्या ठिकाणी 4 धावा कन्वर्ट केल्या आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या आता पोहोचली गेली प्रगतीपथावर. धावा 32 धावा. गवलीपाडा संघाने टॉच विन झाला आणि फिल्डिंग घेतले आणि या ठिकाणी आता मात्र व्हाईट चेंडू पाहायला भेटतोय. तेहतीस धावा. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू मात्र वेगावर सोळा टाकला. अप्रतिम चेंडू आणि हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच निर्धाव चेंडू आला आणि अशा प्रकारे पाहायला गेलं 4 षटक कंप्लीट झाले. 4 षटकाच्या अखेरीस धाव संख्या प्रगतीपथावर लागल्या 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे उंबरमाळी संघासमोर हेदूचा पाडा संघाने. जिंकण्यासाठी 33 झाल्यात आणि 34 धावांचं आव्हान आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायचंय लगेच हेतूचा पाडा संघ. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उंबरमाळी संघाचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. 24 चेंडू 34 ची गरज आहे. 33 धावा झाल्या. 34 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजा आणि त्याच्या संगतीला सागर. संदीप आणि सागर. संदीप आणि सागर ही जोडी पाहतोय ती उंबरमाळी संघाची. संदीप आणि सागर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते.
स्ट्रायकिंगला संदीप, नॉन स्ट्रायकिंगला सागर आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय शुभम. तिन्ही खेळाडूंची नावं पाहिले गेले तर यसने स्टार्ट होतात. संदीप, सागर आणि शुभम. पाहूया पहिला चेंडू. शुभमचा पहिला चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय आणि संदीपच्या पाठीतून फटका पाहायला भेटतोय 4 धावांसाठी चौकार. पुढचा चेंडू स्लो गतीचा चेंडू होता. शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूला पाहिलं, चेंडू उडवला ऑफसाईडच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक धावतात पण चेंडू अडवला गेला. तत्पुरता घेतल्या गेल्यात या 2 धाबा. 2 धाबाने संघाची धावसंख्या 6 या अंकेवर पोहोचले. दुपारच्या सत्रामध्ये कडक उन्हामध्ये 2 संघामध्ये मॅच पाहायला मिळते. हेदूचा पाडा विपक्ष उंबरमाळी संघ आज या ऐतिहासिक मैदानावर शहापूर तालुक्याच्या या धर्मवीर चषक मध्ये पर्व 25व्या आणि 25व्या पर्वामध्ये ही स्पर्धा दुसरा दिवस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. खेळाडू आहे त्याने टिपला चेल आणि लगेच चुंबन घेतलं चेंडूला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय संदीप फेल. विकेटचं बदन. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश पाहायला भेटतो. मेजर गणेश. सहावा लागलेला धक्का पहिला. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 34 आणि 6 वर लागलेला पहिला धक्का उंबरमाली टीमला. चेंडू टाकून झाले त्या षटकात 3 धावा गेल्या 6 विकेट गेले 1. अजूनही पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटलाय आणि स्वतः गणेश सांगतोय का चेंडू हातामध्ये ही धाव मात्र संकटाची आहे. धाव न घेतलेली ही चांगली ठरेल आणि ती मात्र रोखला ना स्ट्राईक यांच्या फलंदाज सागर याला आणि मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल गणेशसाठी. हा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका पाहायला भेटतोय. मुंबईचा मरीन ड्रायव्हर हा गणेशाचा कव्हर ड्राईव्ह 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली 10 या अंकेवर. पुढचा चेंडू पाहूया. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतो गणेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाने केले होते फिंगर रोल पण थोडासा थांबला. चेंडू बॅटवर येऊन दिला. बॅटचा फ्लो पण केला आणि ऑफ साईडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. गोलंदाजीसाठी आता मात्र गोलंदाज झाला भगवान. पाहूया पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. अजूनही अठरा चेंडू 30 धावांची गरज आहे. 20 धावांची गरज आहे आणि या ठिकाणी हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच अप्रतिम चेंडू आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला.
आणि या चेंडूवर काय पाहायला भेटतंय, सागर याची विकेट. अप्रतिम गोलंदाजी करत असताना सागर याला बाद केलं या गोलंदाजाने. एक आयकॉन खेळाडू, आदिवासी टेनिस क्रिकेट जगतामधला ऑलराऊंडर खेळाडू, त्याला बाद केलेला आहे. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी दुसरा एक ऑलराऊंडर तन्मय आतमध्ये येतोय. पाहूया पुढील फलंदाज तन्मयसाठी चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आणि हा चेंडू अक्रॉस द लाईन फाटक्या खूपच सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आकाश येतो चेंडू परत, चेंडू अडवला गेला. चेंडू फैकीवर पुन्हा गॅदर केला जाईल. तत्पुरता घेतली गेली एकच धाव. चला बाबने संघ आपण सुद्धा तयार राहायचं आणि या ठिकाणी 15 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. षटक क्रमांक दुसरे चेंडू टाकून झाले 3. चौथा चेंडूचा खेळ आणि सुलभर गतीचा चेंडू, खूपच सूर एक चेंडू पैकी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 33 धावा आमच्या झाल्यात. लो स्कोरिंग मॅच आहे, त्याला हाय स्कोरिंग करायच्या आणि त्याच्यासाठी गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करीत आहेत. डावकराचा गोलंदाज, पुढचा चेंडू आप ट्रायकर होता, लेग साईडच्या दिशेने उडवला चेंडूला. क्षेत्ररक्षक येतो बाउंड्री लगत आकाश, चेंडू अडवतो, चेंडू फैकी करणार. पुन्हा एकदा एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचले गेले 16 या अंकावर या षटकातील. आता शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. आता हा शेवटचा चेंडू आणि हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने दिशा दिल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक धावतोय, फरतोय आणि हा चेंडू जातोय धर्मवीर चषक मधला चौकार येतोय. चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या प्रगती पथावर लागल्या. आता मात्र धावा झाल्यात 20. आता समीकरण असेल उर्वरित चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा. 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी तिसरं चेंडू टाकण्यासाठी आकाश आला. पाहूया पहिला चेंडू एक साईडच्या दिशेने गणेशाने उडवला. चेंडू जातोय 1 बाउन्स. डिसिजन काय आहे? चौकार. 1 बाउन्स चौकार जातोय. फुलचा फटका पाहायला मिळाला, पॉवरफुल फटका त्याच्या बॅटीतून आला. 4 धावांसाठी चौकार. आकाशावर लागलेला पहिला चेंडूवर चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या 24 वर पोहोचली. आता समीकरण सर उर्वरित चेंडू टाकायचे 11 आणि 11 चेंडू मध्ये करायचे धावा 10. मॅच बॉल फेकायचे दादा. बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, फलतोय. तत्पुरता घेतल्या गेल्या 2 धावा. पाहूया तिसरी घेणार की नाही आणि चेंडू फेकी झाले. तत्पुरता या 2च धावा.
धावसंख्या मात्र प्रगतीपथावर पोहोचले गेले 26 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनकटचा फटका गेलाय होता बाटीची कडा लागले. पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडू जातोय. धावसंख्या पाहायला गेलं प्रगतीपथावर धावा लागल्या 27 धावा. सेन्सिबल क्रिकेटचे मात्र पाहायला भेटतोय. हा फटका आकाशा लगत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी पाहायला भेटतोय विकेट. आणि नक्कीच या ठिकाणी विकेटचं बदल झाला. फलंदाज बाद आहे. चेंडू टाकून झाले या षटकातील 4 चेंडू 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा प्रगतीपथावर पाहायला गेलं तर धावा झाल्यात 27 वा लागलेला धक्का क्रमांक तिसरा. आता जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 7 धावा. उर्वरित चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू आकाशाचा गणेशसाठी पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका. सुरेख आहे. फेवरेट झोन असेल गणेशाचा आणि त्या ठिकाणी फटके जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करतो. पाऊंडलगत क्षेत्ररक्षकाला धावत परत तत्पुरता घेतल्या गेल्या या 3 धावा. 2 धावा. अजयने मारला हा चेंडू. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल 29 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हा चेंडू फक्त हलकासा कट केला. अजय पिछड सरांच्या माध्यमातून लेग साइडच्या दिशेने एक धाव कंप्लीट करतो. दुसरी धावेची पूर्तता. चेंडू फेकी होते तत्पुरता ही रनआउटची विकेट स्वतः सॅक्रिफाईस करतोय. आता उर्वरित 4 धावांची गरज आहे. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष जाधव. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करा फलंदाज, चला लगेच जायचं. 6 चेंडू 4 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय ऋतिक. ऋतिक 6 चेंडू 4 धावा डिफेन्स करण्यासाठी ऋतिक यावर मात्र जबाबदारी दिली. पाहूया आपण गणेश एक नावाजलेला फलंदाज आहे. ऑफ साइड झोन त्याचा फेवरेट आहे आणि त्याच दिशेला चेंडू मारतो. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. स्ट्राईक चेंज असेल आता समीकरण असेल. उर्वरित 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये करायचे धावा 3. पाहूया पुढचा चेंडू नवीन आलेल्या फलंदाजासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा हलकासा कट केला. दिशा दिली चेंडूला. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये
एका धावेसाठी. एका धावांनी संघाची धावसंख्या वाढली जाईल. धावसंख्या होती ती 32 धावा. आता 2 धावांची गरज आहे. उर्वरित 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने हा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आता मात्र एकच धाव्यांची गरज आहे. जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेच्या नियमात 3 चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. आणि मी विनंती करेल या पुढील मॅच असेल 2 संघामध्ये पार्थ 11 गवळीपाडा संघ आपण फिटिंग साठी सज्ज राहायचं. पुन्हा एकदा हलका सकट गेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी टिपतो जेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. विकेटचं बटन. आता समीकरण असेल उर्वरित 2 चेंडू आणि एका धावेची गरज. फलंदाज धावत जायचे जरा. दोन चेंडू एका धावेची गरज आहे. स्कोर इथ लेवल झालेला आहे. दोन चेंडू एका धावेची गरज. अभिषेक नवीन फलंदाज. दोन चेंडू एका धावेची गरज. ऋतिक खूपच सुरेख गोलंदाजी करतोय. हलका सकट गेला स्वतःच्या फॉल्टर चेंडू अडतो या ठिकाणी काय पाहायला भेटते पुन्हा एकदा रनआउटची विकेट. आणि आता समीकरण असेल एक चेंडू एका धावेची गरज. एक चेंडू एका धावेची गरज आहे. पण अजूनही मैदानाच्या आतमध्ये गणेश अजूनही सज्ज आहे. आता स्ट्राईक एंडला गणेश राहणार. सहा चेंडू 4 धावांची गरज असताना आता समीकरण राहिला एक चेंडू एका धावेची गरज. एक चेंडू एका धावेची गरज आहे. एक चेंडू एका धावेची गरज आहे. चला थोडं स्पीडअप करा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहे. एका धावेची गरज आहे. आणि हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच आणि या ठिकाणी काय पाहायला भेटे पाहूया. थर्ड अंपायर घेतलेला आहे. आणि हा चेंडू बीट झाला होता. तिथून सर्वांनी साईड लावायचं. पंच आपण यायचं. इथे काय आहे डिसिजन तो सांगायचं.
आपण इकडे आहे 12 प्रतिनिधी. इथे थर्ड अंपायर आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. रनआउटची विकेट आहे की नाही. पंच रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच बॉलर साइड एंडला रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. निर्धाव चेंडू होता आणि त्यानंतर या ठिकाणी धावत धावत पूर्ण रन कंप्लीट झाले म्हणजे नॉट आउट आहे. रन कंप्लीट झाले. अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम उंबरवाली संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. हारलेल्या संघाचं कौतुक. नक्कीच मॅच कुठेतरी अप्रतिम मॅच पाहायला मिळाली. गोलंदाजाने त्याचं काम अप्रतिम केलं होतं. निर्धाव चेंडू टाकला होता पण चेंडू मात्र फलंदाजाच्या अंगालाच लागलेला होता. चेंडू तिथे स्थिर होता. फलंदाज धावत धावत चेंडू पडला आणि नंतर चेंडू फेकता फेकता त्या ठिकाणी धाव कंप्लीट झाली.